नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे काल चौथा बळी गेलेला आहे आणि निलेश कोतकर यांचा काल एक्सलो पॉईंटच्या जवळ खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी आदळल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता। त्यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही महापालिकेत आलेला आहात, आता कुणाशी भेट झाली आहे का? काय नेमकी? नाही, अजून कोणाशीच भेट नाही झालेली आहे आणि जोपर्यंत आमच्या अधिकाऱ्यांशी भेट होत नाही आम्ही इथून जाणारही नाही। कारण की माझ्या भविष्यासाठी, माझ्या मुलीच्या भविष्यासाठी मी इथे आलेली आहे। महापालिकेच्या प्रशासनाच्या याच्यामुळे खड्डे रस्ते याच्यामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेला आणि बाकीच्या लोकांचाही गेला आहे। बाकीच्यांचा जाऊ नये आणि सगळ्यांचे संसार व्यवस्थित व्हावे त्यामुळे इथे आलेलो आहे आम्ही मागणी करायला। आणि माझं भविष्य, माझ्या मुलीचं भविष्य व्यवस्थित घडावं पुढचं, ती मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। काय मनामध्ये नेमकं? कारण म्हणजे खरं तर खड्ड्यामुळे त्यांचा काही दोष नव्हता, खड्ड्यामुळे हे झालं सगळं। काय नेमकं मनामध्ये तुमच्या सध्या? म्हणजे विचार सुद्धा केला नव्हता की असे कोणता प्रसंग घडून येईल असं। आणि अचानक ती बातमी, सकाळ घरातून 8:30चे सकाळचे गेलेले, तेवढंच बोलणं, त्याच्यानंतर बोलणं नाही, पाहणं नाही, काहीच नाही। आणि अचानक बातमी आली की ॲक्सिडेंट झाला असं। दवाखान्यात सुद्धा पाहायला पण भेटलं नाही, बोलायला पण भेटलं नाही। आणि हा जो प्रसंग आला आहे तो कधीच न भरून येण्यासारखा आहे। आणि ते गेल्यानंतर आमच्या घराला आधार देणारं कोणीच नाही आहे। माझं भविष्य, माझ्या मुलीचं, अजून त्यांचे आई वडील आहे त्यांचं, मग त्यांची जबाबदारी आता मलाच घ्यावी लागणार आहे। घरासाठी काहीतरी मलाच करावं लागणार आहे। मग त्यासाठी महापालिकेने मला कुठेतरी नोकरी द्यावी चांगली आणि माझ्या मुलीच्या शिक्षणाचा पण त्यांनी व्यवस्थित जबाबदारी घ्यावी। मुलगी किती वर्षांची आहे आणि काय नेमकं म्हणजे ते तुम्ही जसं म्हणालात की ते 4 व्हीलर वापरायचे? मुलगी 5.5 वर्षाची आहे। त्यांचा जो बिझनेस होता तो टाईल्सचा होता, टाईल्सवर मूर्ती वगैरे माल वाहतुकीचा होता, त्याच्यासाठी ती गाडी होती। पण जेव्हा बाहेर गावी वगैरे जायचं राहिलं तेव्हा ती गाडी वापरायचे। ते पण आता 2 दिवसापासून पाऊस पण नव्हता आणि हे खड्ड्यांमुळे मग ते म्हणे की 2 व्हीलरवर घेऊन जातो, पटकन काम होतं असं। त्याच्यामुळे मग ते ट्रॅफिक जाम राहते, ते राहते आणि नेमकं ते खड्ड्यामुळे ॲक्सिडेंट झाला। आणि दवाखान्यात नेलं, तिथूनही दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करण्यासाठी लवकर प्रोसेस झाली नाही पुढची। ॲम्ब्युलन्स पण आली नाही ऑन स्पॉट। एवढे फोन केले, पोलिसांना बोलवलं, ते केलं। जर लवकर काही झालं असतं तर आज माझा नवरा माझ्याजवळ राहिला असता, काहीतरी करता आलं असतं। पण हॉस्पिटल पण नाही, काहीच नाही, काहीच नाही। कुणाचा दोष आहे यामध्ये काय वाटतं? कारण 4 जण आतापर्यंत असेच दोष द्यायचा तर आता प्रशासनाला द्यावंच लागणार आहे। कारण की आम्ही सुद्धा जेव्हा बाहेर जायचो, पाहायचो, तर प्रत्येक ठिकाणी असं एक सुद्धा जागा नाही की जिथे गाडी व्यवस्थित चालेल आणि आपण जाऊ शकतो। प्रत्येक गल्ली राहो, काहीही राहो, प्रत्येक ठिकाणी खड्डे खड्डे खड्डे। कुंभमेळ्याचा विचार केला त्यांनी, पण घरं उद्ध्वस्त होत आहे ना त्यांच्यामुळे, बाकी कसलाच विचार केला नाही त्यांनी। पाहतोय या माऊलीची ही प्रतिक्रिया आहे। एक लहान मुलगी आहे त्यांना, आता त्यांच्या देखील भविष्याचा प्रश्न या सगळ्या दुर्घटनेमुळे, अपघातामुळे खरं तर उभा राहिला आहे। त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी आणि त्यांचं कुटुंब सावरण्यासाठी, उभं राहण्यासाठी महापालिका प्रशासनाने मदत करावी, अशा पद्धतीची मागणी ज्योती कोतकर यांनी केली आहे। आता प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भामध्ये काय पावलं उचलली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।